नमस्कार सर्वांना। आज बनणार आहे बघा मी हरभऱ्याच्या डाळीची आमटी। त्याकरिता मी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। अर्धी वाटीला थोडी जास्त 2 टमाटे घेतलेले आहेत हिरवे। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये डाळ टाकायची। डाळ पाण्याने धुवून घ्यायची। डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। त्याच्यामध्ये 2 टमाटे टाकायचे, 1 चम्मच मीठ, थोडी हळद, 2 गिलास पाणी। कुकरला झाकण लावून घ्यायचं। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचा। कुकरला 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। डाळ शिजेपर्यंत मसाले कोणते कोणते घेतले ते दाखवते मी तुम्हाला। इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहे, लसण घेतलेला आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य मी पाट्यावर वाटणार आहे। फोडणी देण्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत। पाटा घेतलेला आहे। पाट्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यावरती पहिलं अद्रक आणि लसण बारीक करून घ्यायचा। पाट्यावर अद्रक आणि लसण बारीक करून घेतलेली आहे मी। अद्रक आणि लसण पाट्यावरती बारीक करून झालेला आहे। सर्व मसाले बारीक करून घ्यायचे पाट्यावरती। आता तिळाला पहिलं बारीक करून घेते पाट्यावरती। तीळ लवकर बारीक होत नाहीत। कांदा मी तळून घेतलेला आहे तेलामध्ये। हरभऱ्याच्या डाळीची आमटी हिरव्या मिरच्यामध्ये छान लागते। हिरव्या मिरच्या वाटताना मी मीठ टाकलेलं नाही याच्यामध्ये, कारण डाळ शिजवायला टाकतानाच मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच मी। बघा हिरव्या मिरच्या, खोबरं, कांदा, अद्रक, लसण आणि तीळ बारीक करून झालेले आहेत। बघू शकता। प्लेटमध्ये काढून घेते। कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करते। बघा डाळ शिजलेली आहे। बघू शकता हरभऱ्याची डाळ छान शिजलेली आहे। टमाट्यावरची अशी साल काढून घ्यायची। हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। थोडी राई टाकायची। गरम मसाले टाकायचे, 3 सुक्या मिरच्या, अद्रक लसणची पेस्ट परतून घ्यायचं। पाट्यावर वाटलेलं वाटण परतून घ्यायचं। छान भाजायचं तेल सुटेपर्यंत। खडे मसाले टाकल्यामुळं वास खूप छान येतो। खड्या मसाल्यानं भाजीला चव पण छान येते। मसाले छान भाजलेले आहेत। थोडं डाळीचं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। बघा मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। मसाले छान भाजले। शिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची। थोडं पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही। परतून घ्यायचं। आमटीला छान उकळी येऊ द्यायची। बघा आमटी तयार झालेली आहे। बघा पाट्यावर वाटलेल्या हिरव्या वाटणाची हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा हरभऱ्याच्या डाळीची आमटी कशी झाली ते।